Hello friends, yesterday we have studied the sets. I have started sets, introduction about the sets. What is the definition of sets, how sets are formed, and then some examples of the sets. That means the day of a week, month in a year, brave childrens in the class, first 10 counting numbers, strong forts of Maharashtra, planets in our solar system, etc. Then some rules of the sets. Set of capital N, set of W, set of I, etc. Today we are going to see the methods of writing sets. Methods of writing sets. सेट्स कशा प्रकारे गणितामध्ये लिहिले जातात हे आज आपण पाहणार आहोत. देअर आर टू मेथड्स ऑफ द रायटिंग सेट्स. गणितामध्ये एकंदरीत दोन पद्धती आहेत सेट्स लिहिण्याच्या. त्या दोन पद्धती आज आपण पाहणार आहोत. त्यातली पहिली पद्धत म्हणजे लिस्टनिंग मेथड किंवा तिला रोस्टर मेथड असं म्हणतात. फर्स्ट लिस्टनिंग मेथड ऑर रोस्टर मेथड अँड सेकंड वन that is the rule method or set builder form. Rule method or set builder form. ही पहिली लिस्टनिंग मेथड. नावामध्येच आपल्याला याचा अर्थ सांगता येईल. लिस्टनिंग मेथड म्हणजे साधारणतः एका लिस्ट मध्ये हा सेट लिहिला जातो. इन दिस मेथड वी राईट ऑल एलिमेंट्स ऑफ अ सेट इन कर्ली ब्रॅकेट. Each of the element is written only once and separated by commas. The order of an element is not important, but it is necessary to write all elements of the sets. म्हणजेच काय तर या पद्धतीमध्ये सेट हा एका कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिला जातो, महिरपी कंसामध्ये लिहिला जातो. तसेच एक एलिमेंट हा एकदाच लिहिला जातो, दोनदा लिहिला जात नाही. आणि दोन एलिमेंटमध्ये कॉमा दिला जातो. जे सेटचे घटक असतात कर्ली ब्रॅकेटमध्ये जे लिहिलं जातं त्या दोन घटकांच्या मध्ये कॉमा असतो आणि त्या घटकाला एलिमेंट असं म्हणतात. आणि कोणताही घटक हा डबल लिहिला जात नाही. एक घटक एकदाच लिहिला जाईल. अशा पद्धतीने हा सेट लिस्टनिंग मेथडमध्ये किंवा रोस्टर मेथडमध्ये लिहितात. लिस्टनिंग मेथड ऑर रोस्टर मेथड. फॉर एक्झाम्पल परत एकदा बघा. इन दिस मेथड वी राईट ऑल एलिमेंट्स ऑफ अ सेट इन कर्ली ब्रॅकेट. ईच ऑफ द एलिमेंट इज रिटन ओनली वन्स अँड सेपरेटेड बाय कॉमास. The order of an element is not important, but it is necessary to write all elements of the sets. आणखी एक यामध्ये क्रम महत्त्वाचा नाही. कोणत्याही क्रमाने याचे एलिमेंट्स लिहिले तरी चालतात, परंतु प्रत्येक एलिमेंट हा एकदाच लिहिला जातो, दोनदा लिहिला जात नाही. आणि दोन एलिमेंटच्या मध्ये कॉमा दिला जातो. अशा पद्धतीने हा सेट लिहिला जातो. फॉर एक्झाम्पल द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10 कॅन बी रिटन ॲज. 1 आणि 10च्या मध्ये असणारे ऑड नंबर्स म्हणजे विषम संख्या या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहेत, या सेटमध्ये लिहायच्या आहेत. 1 आणि 10च्या मध्ये म्हणजे 1 येणार आहे का तर नाही. 10 ही समसंख्या आहे, 10 येणारच नाही. 10 is an even number, 1 is an odd number, but in between 1 to 10 that means 1 is not included in the set and 10 is also not included in the set. Between 1 to 10, see here, set A is equal to curly bracket 3, 5, 7, 9. म्हणजेच यामध्ये 1 आणि 10च्या मध्ये असणारे जे नंबर्स आहेत त्यामधले ऑड नंबर्स म्हणजे विषम संख्या लिहिलेल्या आहेत. दिस सेट कॅन ऑल्सो बी रिटन ॲज A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 7, 3, 5, 9. These both sets are equal. That means number of elements in these sets are equal to 4. In A sets
in both the A sets there are 4 elements. That means the elements, that means these two sets are equal. आता बघा या दोन्ही सेटमध्ये 3, 5, 7, 9 हे 4च घटक आहेत आणि दुसऱ्या ए सेटमध्ये 7, 3, 5, 9 हे 4 घटक आहेत. दोन्हींचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर या ठिकाणी 1 आणि 10च्या मध्ये असणाऱ्या विषम संख्या लिहिलेल्या आहेत. 1 या ठिकाणी लिहिलेला नाही कारण 1 आणि 10च्या मधल्या विषम संख्या लिहायला सांगितलेल्या आहेत. म्हणून 1 ही जरी विषम संख्या असली तरी 1 आणि 10च्या मधल्या सांगितल्यात, म्हणून 1 ही संख्या या ठिकाणी लिहिलेली नाही आहे आणि 10 ही तर समसंख्याच आहे, त्यामुळे ती येणारच नाही. आणि तशी पण येणार नाही कारण 10च्या मधल्या संख्या सांगितल्यात, म्हणजेच 9 पर्यंत. 9 ही विषम संख्या आहे म्हणून 9 लिहिलेली आहे. सेटचं नाव लिहिताना ते कॅपिटल लेटर्समध्ये लिहायचं, हे तुम्हाला मी कालच सांगितलेलं आहे. नंतर 2 एलिमेंटच्या मध्ये कॉमा द्यायचा. एक एलिमेंट हा एकदाच लिहिला जातो, कोणता एलिमेंट परत परत रिपीट होत नाही आणि लिहिला जात नाही, करत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून दोन्ही सेट जे आपल्याला समोर दिसत आहेत हे एकच आहेत, एकसारखेच आहेत. पुढचा भाग बघूया. इफ एन एलिमेंट्स कम मोर दॅन वन्स देन इट इज customary to write that element only once. फॉर एक्झाम्पल, म्हणजे जर एखाद्या सेटमध्ये एखादा एलिमेंट डबल येत असेल तर तो डबल लिहिण्याची गरज नाही, तो एकदाच लिहिला जातो. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, इन द वर्ड रिमेंबर द लेटर आर एम ईज आर सेपरेटेड मोर दॅन वन्स, रिपीटेड मोर दॅन वन्स. आता रिमेंबर या शब्दामधले अक्षर लेटर्सचा एक सेट आहे, तो लिहायचा आहे. तर यामध्ये बघितलं आपण तर आर 2 वेळेस आलाय, एम 2 वेळेस आलाय, ई 3 वेळेस आलाय. म्हणून आर 2 वेळेस लिहितात का, एम 3 वेळेस लिहायचा का, ई 3 वेळेस लिहायचा का, नाही, तो फक्त एकदाच लिहिला जाईल. जसं की या ठिकाणी सेट लिहून दाखवलाय बघा. ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट आर कॉमा ई कॉमा एम बी. एक एलिमेंट हा एकदाच लिहिलाय, 2 एलिमेंटच्या मध्ये कॉमा दिलाय आणि हे सगळे एलिमेंट्स एका कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलेले आहेत. याला म्हणतात लिस्टनिंग मेथड ऑर रोस्टर मेथड. एका लिस्टमध्ये हे एलिमेंट लिहिले जातात म्हणून याला लिस्टनिंग मेथड असं म्हणतात. आय होप all of you are understand that is the listening method or roster method. Next one, that is rule method. पुढचा प्रकार आहे rule method or set builder form. Rule method or set builder form. In this method we do not write the list of element but write general element using variable followed by a vertical line or column and write the properties of the variable. या प्रकारामध्ये आपण एलिमेंटची लिस्ट लिहित नाहीत. हे एलिमेंट्स एका उभ्या लाईनच्या नंतर किंवा कोलनच्या नंतर लिहिले जातात एका प्रॉपर्टीच्या फॉर्ममध्ये, एका मॅथमॅटिकल स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये लिहिले जातात. याला म्हणतात रूल मेथड ऑर रोस्टर मेथड. जेणेकरून त्या एलिमेंटच्या बाबतीमध्ये जो काय आपल्याला रूल तयार करता येईल तो रूल कोलनच्या नंतर किंवा व्हर्टिकल लाईनच्या नंतर लिहिला जातो, म्हणून त्याला रूल मेथड ऑर सेट बिल्डर फॉर्म असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, कॅपिटल ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन. एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एन. आता कॅपिटल ए हा एक सेट आहे एक्स या नंबरचा. एक्स कसा आहे तर एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एन. आपण कालच बघितलं कॅपिटल एन इज द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. आणि त्याच्या पुढे आणखी एक कंडिशन दिली आपल्याला कॉमा देऊन, काय, 1 इज ग्रेटर दॅन एक्स इज लेस दॅन 10. 1 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 10. म्हणजेच एक्स हे असे एलिमेंट्स आहेत की जे 1 आणि 10च्या मधले आहेत, in between 1 to 10. For example, A
is equal to x such that x belongs to n where 1 less than x less than 10, and read as set A is the set of all x such that x is the natural numbers between 1 and 10. म्हणजेच हा सेट 1 आणि 10च्या मधील सर्व नॅचरल नंबरचा सेट आहे. मग यामध्ये घटक काय काय येतील, एलिमेंट्स काय काय येतील, तर 1 आणि 10च्या मध्ये असणारे सगळे नॅचरल नंबर्स. त्यामध्ये 1 येईल का? येणार नाही, कारण त्यामध्ये 1 आणि 10च्या मधील सांगितलेत आपल्याला. 1 घ्यायचा नाही आणि 10 सुद्धा घ्यायचे नाहीत. 2 ते 9, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे एलिमेंट्स या सेट्समध्ये येतील. नेक्स्ट एक्झाम्पल, set B is a set of x such that x is a prime number between 1 and 10. Here x is a set of prime number between 1 and 10. In first example, we write some mathematical symbol statement with mathematical symbol, but here we can't write some mathematical symbols, therefore we write in words, that is x is a prime number between 1 and 10. असंही लिहिलं तरी चालतं. असंही काही ठिकाणी आपल्याला लिहिलेलं पाहायला मिळेल आणि ते सुद्धा बरोबर आहे. काय तर x is a prime number between 1 and 10. मग आता set B contains all the prime numbers between 1 and 10. So using listening method, set B can be written as B is equal to 2, 3, 5, 7. 1 and 10 याच्यामध्ये प्राईम नंबर्स किती आहेत, कोणकोणते आहेत, तर 2, 3, 5 and 7 प्राईम नंबर म्हणजेच मूळ संख्या. दॅट मीन्स अशा संख्या की ज्या संख्येला फक्त 1 आणि ती स्वतः या दोनच संख्यांनी भाग जातो त्यांना मूळ संख्या म्हणतात, म्हणजेच प्राईम नंबर्स म्हणतात. 2, 3, 5 आणि 7 या 4च संख्या आहेत 1 आणि 10च्या मध्ये. म्हणून B हा सेट आहे 2, 3, 5 आणि 7चा. आता B इज इक्वल टू B इज अ सेट ऑफ 2, 3, 5, 7. ही झाली लिस्ट मेथड किंवा आपले पहिला प्रकार तो म्हणजे लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड. आणि B is equal to x such that x is a prime number between 1 and 10. हा प्रकार झाला सेट बिल्डर फॉर्म किंवा लिस्ट मेथड, सॉरी आपला दुसरा प्रकार कोणता, रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म. अशा प्रकारे आपल्याला हे दोनही प्रकारे सेट्स लिहिता येतील. आणखी एक आपण उदाहरण एक्झाम्पल बघूया. Q is a set of rational numbers between Q is a set of rational number which can be written in set builder form as. Q हा एक सेट आहे की जो रॅशनल नंबरचा सेट आहे. तो आपल्याला कसा लिहिता येईल, तर रॅशनल नंबर म्हणजे काय, द नंबर विच कॅन बी रिटन ॲज P upon Q where Q is not equal to 0 and Q belongs to set I. I means इंटीजर्स. या इंटीजरमध्ये येणारे सगळे नंबर्स आणि Q हा शून्य असता कामा नये हे आपल्याला माहिती आहे प्राईम नंबरची डेफिनेशन्स. म्हणून Q आपल्याला कसा लिहिता येईल, मग Q इज अ सेट P अपॉन Q सच दॅट P, Q बिलॉंग्स टू I. P आणि Q हे कसे पाहिजेत, इंटीजर्स पाहिजेत. अँड अनदर वन कंडिशन, Q इज नॉट इक्वल टू 0. हिअर one statement is written with some mathematical symbols. आपल्याला कोलनच्या नंतर लिहिलेलं दिसतंय या Q या सेटमध्ये. and read as Q is a set of all numbers in the form P upon Q such that P and Q are integers where Q is a non-zero numbers. I hope
all of you are understand how to write the sets in these two method, that is the list method or second method that is the set builder form or roster method. हे दोन्ही प्रकार आपल्याला समजले असं गृहीत धरतो. दॅट इज लिस्निंग मेथड किंवा रोस्टर मेथड, आणि दुसरा प्रकार रूल मेथड अँड किंवा सेट बिल्डर फॉर्म असं म्हणतात. आता आपण काही उदाहरणं बघूया. काही सेट्स आहेत की जे दोन्ही प्रकारामध्ये आपल्याला या ठिकाणी लिहून दाखवलेत. रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म, लिस्निंग मेथड और रोस्टर मेथड. The first example, capital A is a set of X such that X is a letter of the word division, DIVISION. कॅपिटल A हा एक सेट आहे डिव्हिजन या शब्दामधील लेटर्सचा. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर D, कॅपिटल D, कॅपिटल I, कॅपिटल V, कॅपिटल I, कॅपिटल S, कॅपिटल I, कॅपिटल O, कॅपिटल N म्हणजेच डिव्हिजन या शब्दामध्ये I 3 वेळा आलेला दिसतोय. म्हणून या ठिकाणी आपण I 3 वेळा लिहिणार का लिस्ट मेथडमध्ये? तर नाही, एकदाच लिहिणार. म्हणून कॅपिटल D, कॅपिटल I, कॅपिटल V, कॅपिटल S, कॅपिटल O, कॅपिटल N हे कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहून आपल्याला लिस्ट मेथड या ठिकाणी दाखवलेली आहे. सेकंड एक्झाम्पल, B is a set of y such that y is a number such that y square is equal to 9. B हा एक सेट आहे y या नंबरचा, पण y कसा नंबर आहे? y चा स्क्वेअर केला तर 9 येतात, म्हणून y स्क्वेअर इज इक्वल टू 9. असे कोणते नंबर आहेत की ज्याचा स्क्वेअर 9 येतो? असे फक्त दोनच नंबर असतील, एक म्हणजे -3 आणि दुसरा म्हणजे 3. -3 into -3 is equal to 9 and 3 into 3 is equal to 9. That means capital B is a set of -3 and 3. तर या ठिकाणी तुम्ही म्हणाल 3 डबल दिसत आहेत, पण तसं नाही आहे. एक पहिल्या 3ला मायनस साईन दिलेलं आहे, दुसऱ्या 3ला प्लस साईन आहे, म्हणून या ठिकाणी 3 डबल नाही आहेत, एकदाच आहेत, एकदाच लिहिलेले आहे. थर्ड एक्झाम्पल, capital C is a set of Z such that Z is a multiple of 5 and is less than 30. कॅपिटल C हा Z चा सेट आहे. Z हा 5च्या पटीत, Z is a multiple of 5 म्हणजेच Z ही संख्या 5च्या पटीत आहे आणि 30 पेक्षा लहान आहे. 30 पेक्षा लहान आणि 5च्या पटीत असणाऱ्या सगळ्या संख्यांचा सेट म्हणजे कॅपिटल C. मग यामध्ये काय येणार? तर कॅपिटल C इज अ सेट ऑफ 5, 10, 15, 20 अँड 25. अशा प्रकारे आपल्याला रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म किंवा लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड या दोनही प्रकारामध्ये सेट्स आपल्याला लिहिता येतील. आणखी खाली काही एक्झाम्पल्स दिलेत, हे आपण पाहू शकतो आणि या ठिकाणी असणाऱ्या फिल इन द ब्लँक्स आपल्याला पूर्ण करता येतील. पहिलं एक्झाम्पल दिलं आहे, कॅपिटल A इज इक्वल टू, कॅपिटल A इज अ सेट ऑफ 2, 4, 6, 8, 10, 12, 14. या ठिकाणी 2, 4, 6, 8, 10, 12, 14 हा एक सेट दिला आहे लिस्ट मेथडमध्ये किंवा रोस्टर मेथडमध्ये. यातच आपल्याला रूल मेथडमध्ये काय लिहिता येईल? तर A इज अ सेट ऑफ X सच दॅट X इज ॲन इव्हन नॅचरल नंबर्स लेस दॅन 15. बघा, जर आपण या सेटमधील सगळ्या संख्यांचं निरीक्षण केलं, 2, 4, 6, 8, 10, 12, 14 यांचं, असं दिसतंय या सगळ्या समसंख्या आहेत आणि 15पेक्षा लहान आहेत. 15पेक्षा या सगळ्या संख्या लहान आहेत. म्हणून रूल मेथडमध्ये काय लिहिलं आहे? तर कॅपिटल A इज इक्वल टू X सच दॅट X इज ॲन इव्हन नॅचरल नंबर्स लेस दॅन 15. आता खालचं एक्झाम्पल बघितलं आपण तर काय दिलं आहे?
आपल्याला लिस्ट मेथडमध्ये फिल इन द ब्लँक्स पूर्ण करायच्यात आणि रूल मेथडमध्ये मात्र दिलं आहे बी इज अ सेट ऑफ एक्स such that x is a perfect square between 1 to 20. b हा सेट कशाचा आहे x आहे आणि x मात्र हा स्क्वेअर नंबर आहे वर्गसंख्या आहे किती 1 ते 20 च्या मधील वर्गसंख्या तर 1 ते 20 मधील वर्गसंख्या कोणत्या तर 4 2 चा वर्ग 4 2 चा स्क्वेअर 4 3 चा स्क्वेअर 9 नंतर 4 चा स्क्वेअर 16 एवढ्याच वर्गसंख्या आहेत या 3 नंबर्स म्हणजे 4 9 and 16 म्हणजे बी इज अ सेट ऑफ 4 9 16 या ठिकाणी काय लिहायला आपण मग बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 4 9 and 16. नेक्स्ट कैपिटल C is equal to in curly bracket A E I O U. What is this A E I O U? In English alphabet A to Z, we know the vowels and consonants. That is A, E, I, O, U are the vowels in English. In rule method, we write it as C is a set of X such that X is a vowels in English letters. आपल्याला या ठिकाणी काय लिहिता येईल C is a set of C is equal to कर्ली ब्रॅकेटमध्ये X such that म्हणजे कोलन म्हणजेच उभी रेषा X is a vowels in English alphabet कर्ली ब्रॅकेट कंप्लीट असं या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल. अशा प्रकारे आपल्याला हे लिस्निंग मेथड किंवा रोस्टर मेथड लिहिता येईल आणि रूल मेथड लिहिता येईल. I hope you are completing these 3 fill in the blanks and this practice set 1.1. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 आणि यावरील D, P आणि M सेटच्या 3 रिकाम्या जागा पूर्ण कराल. हा असेल तुमचा आजचा होमवर्क. काय कराल बघा या ठिकाणी तुम्हाला रूल मेथडमध्ये कॅपिटल D रूल मेथडमध्ये लिहून दाखवला आहे तो तुम्हाला तो लिस्ट मेथडमध्ये लिहायचा आहे लिस्निंग मेथडमध्ये लिहायचा आहे. कॅपिटल P हा तुम्हाला रूल मेथडमध्ये लिहून दाखवला आहे तो तुम्हाला तिकडं रोस्टर मेथडमध्ये म्हणजे लिस्निंग मेथडमध्ये लिहायचा आहे. कॅपिटल M इकडं लिस्निंग मेथडमध्ये तुम्हाला लिहून दाखवलं आहे तुम्हाला इकडं रूल मेथडमध्ये लिहायचं आहे. आणि त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 1.1 यामधील सर्व एक्झाम्पल्स तुम्ही सोडवाल. सिंपल आहे. राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर मेथड. पहिला एक क्वेश्चन आहे रोस्टर मेथडमध्ये याचे सेट्स लिहून दाखवा लिहा. सेकंड क्वेश्चन दिला आहे राईट द फॉलोइंग इन सिम्बॉलिक स्टेटमेंट और इन वर्ड्स. नंतरचा क्वेश्चन आहे राईट एनी 2 सेट्स बाय लिस्निंग मेथड अँड बाय रूल मेथड. अशा प्रकारे आपल्याला ही एक्झरसाइज पूर्ण करता येईल. आय होप ऑल ऑफ यू आर अंडरस्टँड टुडेज सेशन. ओके, टुडे वी स्टॉप हियर.